ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। घरची आर्थिक परिस्थितीमुळे 5वी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडिलांनी छोट्या गॅरेज व्यवसायावर 6 माणसाचं कुटुंब चालवत 2 मुलींना शिक्षण दिलं। त्यामुळे सोलापूरच्या गवळी वस्तीसारख्या झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात अभ्यास करून 2 सख्या भगिनींनी MPSC परीक्षेत यश मिळवले आहे। संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी MPSC परीक्षेत यश मिळवलेल्या त्या 2 सख्या भगिनींची नावे आहेत। तर गरीब परिस्थितीतून मुलींना शिक्षण देणारे ज्योतिराम आणि रेश्मा भोजने अशी आईवडिलांची नावे आहेत। ज्योतिराम भोजने यांनी 5वी पर्यंत शिक्षण घेतले असून गॅरेज चालक अशी वडिलांची ओळख आहे। घरची गरीब परिस्थिती असताना देखील वडिलांनी शिक्षण शिकवल्याने हे यश मिळाले असल्याच्या भावना संजीवनी आणि सरोजिनी यांनी व्यक्त केल्या आहेत। घरची परिस्थिती हलाखीची असतानाही दोघी भगिनींनी BCom पर्यंत शिक्षण पूर्ण केले। 2018 पासून दोन्ही भगिनींनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आहे। दररोज किमान 6 ते 7 तास सोलापुरात अभ्यास करून त्यांनी या परीक्षेत यश मिळवलंय। काल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल हाती आल्यानंतर त्यांना ही आनंदाची बातमी समजली। यामध्ये संजीवनी भोजने यांना मंत्रालयात महसूल सहाय्यक तर सरोजिनी भोजने यांना कर सहाय्यक पोस्टिंग मिळाली आहे। त्यामुळे सध्या भोजने कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे। अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून या 2 भगिनींनी मिळवलेल्या यशाचं सोलापूरमध्ये सर्वत्र कौतुक होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। तुमचं पूर्ण नाव काय? तुमच्या 2 मुलींनी जे आहे ती MPSC परीक्षेत यश उत्पन्न केलेलं आहे, काय भावना आहे तुमच्या? माझं पूर्ण नाव ज्योतिराम भिकाजी भोजने। माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं त्यांनी जी आज जी गोष्ट घेतली आहे ते माझी इच्छा जे पूर्ण केली त्यांनी आज पूर्ण केली इच्छा। माझ्या मनात जे होतं की बाबा मुलींना मी शिकवायचं आणि पोस्ट त्यांनी घ्यायची ते आज पूर्ण केली। तुमच्या मुलींना पाहुण्या रवाड्यातून काय दबाव येत नव्हता का? मुलींचं वय वाढत चाललंय बोलत होते ना, पुष्कळ जण बोलत होते मला, अरे किती दिवस ठेवतो मुली, यश व्हावं लागलंय ना, नोकरी नाही लागल्यानंतर काय करणार, पुन्हा कुठं शोधणार, भरपूर जण म्हणत होते। पण तो विचार मी मनावर घेतला नाही आहे। मी एक माझा ध्येय होता शिकवायचं आणि नोकरी लावायची, ते माझी इच्छा पूर्ण झाली। मोटरसायकल मेकॅनिक आहे, करायचं ऍडजस्ट केल्यास तर होणारच नाहीये, नाही म्हणून बसलं तर होणारच नाही काय। आज एक गॅरेज मेकॅनिकच्या मुली ज्या आहेत ती MPSCच्या परीक्षेत पास झालेल्या आहेत, आनंद आहे? पुष्कळ आनंद आहे, पुष्कळ सांगूही शकत नाही किती आनंद आहे आज माझ्या मनात। तुम्हाला काय वाटतंय? मला काय नाही, आनंद वाटते की माझ्या मुली एवढ्या शिकल्या, मला आनंद वाटतंय। मुलीने नाव केलं का तुमचं? हो, मुलीने नाव केलं, मुलीने नाव केलं, हो माझं नाव केलं मुलीने। आनंद आहे? हो, आनंद आहे। तुझं नाव सांग सर तुझं। ताई, तुझं नाव काय आणि MPSC तुला कोणती पोस्ट मिळाली? माझं नाव सरोजिनी ज्योतिराम भोजने। माझं 2 पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे, एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक। अच्छा, घरची परिस्थिती कशी आहे तुझी? घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे, एवढी काही व्यवस्थित नाही आहे, कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे। तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना, तो जॉब करायचा, त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं, असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे। सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं तर हलाखीचीच आहे। साधारणतः घरचं मासिक उत्पन्न किती असायचं? घरचं मासिक उत्पन्न वार्षिक हे माझं मासिक उत्पन्न 10 ते 12 हजारच्या रेंजमध्ये आहे। 10 ते 12 हजाराच्या रेंजमध्ये 6 जणांचं कुटुंब चालवून तुम्ही नेमका हा प्रवास कसा केला? तेच तरी म्हणून म्हणजे मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे अशा सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काही स्टडी नाही केला। आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथं लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो। शिक्षण काय झालं तुमचं? माझं एज्युकेशन BCom झालं आहे। काय मेसेज देतो स्टुडंटला, येणाऱ्या स्टुडंटला काय सांगाल तुम्ही की MPSC म्हणजे मोठमोठे कोचिंग क्लासेस लावलं तरच यशस्वी होते, असं काय आहे? असं काहीच नाही आहे आणि असं पण नाही की आपलं बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आईवडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे, असं काहीच नाही आहे। फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे, सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे, एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो, क्लिअर करू शकतो, भेटू शकतो। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी
अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.